गोष्टीचे नाव आहे थोरांचा अनुभव. चंपावती नावाच्या नगरात एक व्यापारी राहत होता, ज्याचे नाव रामलाल होते. रामलाल फारच धार्मिक होता. त्याच्या मुलाचे नाव चंदन होते, पण तो आपल्या वडिलांप्रमाणे हुशार नव्हता. जेव्हा रामलालचा शेवट जवळ आला तेव्हा त्याने चंदनला आपल्याजवळ बसवले आणि म्हणाला, मी तुला 4 गोष्टी सांगतो, आयुष्यात त्यांच्यावर अंमल कर. अंगणात बोराचे झाड लावू नकोस, सैनिकाला आपला मित्र बनवू नकोस, जुन्या नोकराला काढून टाकून नवा नोकर ठेवू नकोस आणि आपल्या बायकोला कोणतीही गुप्त बातमी सांगू नकोस. काही दिवसांनी रामलाल मरण पावला. चंदनला व्यवहार कळत नव्हता, म्हणून त्याने असा विचार केला की वडिलांनी सांगितलेल्या 4 गोष्टी तपासून पाहू. त्याने ताबडतोब एक बोराचे झाड आपल्या वाड्याच्या दारात लावले. राजाच्या एका सैनिकाबरोबर मैत्री केली, सगळे विश्वासू नोकर काढून टाकले आणि त्यांच्या जागी नवीन नोकर ठेवले. थोडक्यात वडिलांनी जे करू नको म्हटले होते ते सगळे केले. खरे पाहता तो वडिलांची अवज्ञा करू इच्छित नव्हता, पण त्याला वडिलांनी सांगितलेल्याच्या विरुद्ध केले तर काय होईल हे जाणून घ्यायचे होते. एक दिवस तो फिरायला गेला. तेव्हा त्याच्या मनात आले, काही काम करावे जे कुणाला कळणार नाही. या प्रकारे आपल्या बायकोचीही परीक्षा घेता येईल आणि वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचा परिणामही समजू शकेल. रस्त्यात त्याला छोटा राजकुमार भेटला. त्याने काही विचार करून राजकुमारला पकडले आणि एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवले. मग एक कलिंगड खरेदी करून ते कापले आणि त्यात लाल रंग भरला. मग ते कलिंगड एका कापडात गुंडाळून घरी आणले. घरी बायकोने विचारले, हे काय आहे? हे राजकुमाराचे मस्तक आहे. मी राजकुमाराची हत्या केली आहे आणि त्याची मुंडके अंगणात पुरणार आहे, त्यामुळे माझ्या व्यापारात खूप वाढ होईल, असे एका तांत्रिकाने सांगितले. असे म्हणत चंदनने ते कलिंगड अंगणात पुरले आणि म्हणाला, ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये, अन्यथा आपण मृत्यूच्या दारात जाऊन उभे राहू. शहरात राजकुमाराच्या नाहीसे होण्याची बातमी पसरली. चंदनच्या बायकोला ही बातमी कळली. तिने ती गोष्ट एका मोलकरणीला सांगितली, पण मोलकरणीला हिच्या नवऱ्याच्या जीवाची काय काळजी? एवढी रहस्यमय गोष्ट जोपर्यंत इतरांना सांगितली जात नाही तोपर्यंत आपल्या घशातून घास कसा उतरेल, असे मोलकरणीला वाटले. मोलकरणीने ही गोष्ट राणीला सांगितली. राणीने हा प्रकार राजाला सांगितला. राजाने चंदनला अटक करण्याचा हुकूम दिला. चंदनला अटक करण्यासाठी जो शिपाई गेला तो त्याचा जिवलग मित्र होता. जेव्हा चंदन निघाला तेव्हा त्याची पगडी अंगणात लावलेल्या बोराला थडकून खाली पडली. जेव्हा तो पगडी उचलण्यासाठी खाली वाकला तेव्हा शिपायाने त्याला धक्का देऊन खाली पाडले आणि शिव्या दिल्या. जशी चंदनला पकडण्याची बातमी पसरली तसे त्याच्या नोकरांनी त्याचे दुकान लुटले. राजाने चंदनला फाशीची शिक्षा ठोठावली. शिक्षा ऐकताच चंदन राजासमोर जोर जोरात हसू लागला. राजाला आश्चर्य वाटले आणि त्याने विचारले, हसायला काय झाले? महाराज, मी आपल्या मूर्खपणावर हसतो आहे. माझ्या वडिलांनी अनुभवाने जे ज्ञान मिळवले होते त्याची परीक्षा घेण्याचा मी प्रयत्न केला. ही फाशीची शिक्षा हा त्याचाच परिणाम आहे. तुला काय म्हणायचंय? तुझ्या बोलण्याचा अर्थ काय? राजाने विचारले. चंदनने राजाला सर्व प्रकार सांगितला आणि राजकुमाराला कोठे लपविले आहे तेही सांगितले. शिपाई ताबडतोब राजकुमाराला घेऊन आले. राजाने खुश होऊन चंदनची शिक्षा माफ केली आणि त्याला भरपूर इनाम देऊन निरोप दिला. चंदनने आपल्या जुन्या नोकरांना परत बोलावून पुन्हा व्यवसायास प्रारंभ केला. म्हणूनच म्हणतात, मोठ्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टीवर अविश्वास दाखवू नये.